श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिलपासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतली आहे. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळं काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिलपासून लागू झाला आहे. या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्ये आहेत? नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन्स, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती. आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहेत ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न. नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत? कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहेत. त्यामुळे असा काय फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीए ला तुम्ही जे आधी कन्सल्ट जसं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही ऍडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कंप्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललेलं नाही. सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत? बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत ITR फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले नाहीयेत. त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात, परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काय फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काय लिहिलेलं नाहीये. रूल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत. काही त्यात बदल अशी काहीच नाहीये. त्याच्यामध्ये फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर. बाकी त्यात काही बदल नाही. त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, टर्म्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही. इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाले नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल? रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे. त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर LRS स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA-CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी. त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले आहेत, परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तर तुम्ही तुमच्या सीए ला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काय असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावा. सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयरची कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे नाही लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे. हो,
एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नको. आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयरची. ही एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी तसंच केलंय. सर आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता. तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत तर त्याच्याविषयी सांगाल. फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत. फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसा आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे. बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा. तो त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे. या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे. फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे. तर फक्त फॉर्म नंबरिंग बदलले, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे. कन्सेप्च्युअली काहीही बदल नाहीये त्याच्यामध्ये. सर आता ह्या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन्स होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत. काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली आहे. आधी डेली अमाऊंट होती, आता ती काहीतरी ॲन्युअल झालेली आहे. तर हे नक्की काय बदल आहेत? म्हणजे जे इकडे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही? इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये. हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या. त्या हळूहळू आलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग्ज अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते. त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन वरती. जसं सेव्हिंग्ज मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात. त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाहीये. सर आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते ट्रान्झॅक्शन्स करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा. गाड्या खरेदी करणं किंवा मग बँकवेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत. हे नेमके बदल काय आहेत? हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँकवेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची, तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं. रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं. तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत. असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये. जी घर भाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत. नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत? तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे. HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तर तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे आणि तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर ते रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट्स अवेलेबल आहेत. त्याला म्हणतात HRA. HRA चे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त 4च जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या 4 मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अवेलेबल होतं HRAचं. आता ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई तर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बंगळुरू,
हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे आयटी कंपनीज आहेत बँगलोर, हैदराबादमध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबादमध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनी झालेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबादमध्ये आलेले आहे. तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी हे 50% HRA ची मुदत केलेली आहे एप्रिल 1, 2026 पासून. सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलं आहे आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावा असा दृष्टीने? एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार. जसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचं रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कंप्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे. सर थँक्यू व्हेरी मच. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.